नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 जवळ आलेली आहे. काहीच दिवस आपल्या हातामध्ये आता बाकी आहेत. पण या कमीत कमी दिवसामध्ये कसे आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि गणित भाग 1 मध्ये 45 पेक्षा जास्त मार्क आपल्याला कसे मिळू शकतात? कारण गणित भाग 1 मध्ये 40 मार्क जे आहेत ते लेखी परीक्षेचे असतात आणि 10 मार्क अंतर्गत मूल्यमापनाचे असतात. यामध्ये 10 मार्क जे अंतर्गत मूल्यमापनाचे आहेत, तिथे तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतील. परंतु 40 पैकी 35च्या वर जास्त कसे मार्क तुम्हाला मिळू शकतात, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळं हे 35च्या वर मिळालेले मार्क आणि गणित भाग 1च्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये 10 मार्क मिळालेले, असे मिळून तुमचे 45च्या पेक्षा जास्त मार्क तुम्हाला कसे मिळू शकतात, यावरती आज आपली चर्चा असणार आहे. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. गणित भाग 1 वर चर्चा करतोय. तर बघा मित्रांनो, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची इम्पोर्टंट गोष्ट तुम्हाला हे माहिती पाहिजे, की कुठल्या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात. जेणेकरून आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायला सोपं जाईल. जसं बघितलं तर इथे तुम्हाला बघा, गणित भाग 1 मध्ये एकूण 6 प्रकरणं आहेत. तर त्या 6 प्रकरणामधलं पहिलं जे प्रकरण आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे, या प्रकरणावर 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. दुसरं प्रकरण जे आपल्याकडे आहे वर्ग समीकरणे, या प्रकरणावर सुद्धा 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी, चौथं प्रकरण अर्थनियोजन आणि 5वं प्रकरण संभाव्यता. या 3 प्रकरणांवर म्हणजे तिसरं, चौथं, 5वं या 3 प्रकरणांवर 8-8 मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे सांख्यिकी प्रकरण आहे, या प्रकरणावर 12 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपल्या काय लक्षात येईल, की कुठला या ठिकाणी प्रकरण, कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि कुठल्या प्रकरणाला किती वेटेज दिलं पाहिजे, कुठल्या प्रकरणाचा किती अभ्यास केला पाहिजे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं तर पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण आणि 6वं प्रकरण, या 3 प्रकरणांवर 12 मार्कांचे म्हणजे एकंदरीत 12 ते 36 मार्क तर या 3च प्रकरणावरती आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी असा असेल, ज्या विद्यार्थ्यांनी काहीच नाही केलं, फक्त 3च प्रकरणं केली तरी त्याला 36 मार्क मिळतील. पण ही प्रकरणं अशी करायची आहेत, की त्या प्रकरणातला कुठलाही प्रश्न जर मला विचारला, तर त्या प्रश्नाचं उत्तर मला सांगता आलं पाहिजे. बाकी आपल्याला काय नाही करायचं. पण बाकी ही 3 प्रकरणं पण खूप महत्त्वाची आहेत. आता या 3 प्रकरणामध्ये मी सांगतो मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याचदा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो आपल्याकडे, की 1-2 मार्कांचे प्रश्न आपल्याला सुटतात. मी एक टिप्स देतो महत्त्वाची आणि 3 आणि 4 मार्काच्या प्रश्नांमध्ये गडबड होते. सगळ्यात जास्त गडबड 4थ्या प्रश्नात होते. ज्याच्यामध्ये 4 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न असतात, 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. मित्रांनो, हे प्रश्न कुठून येतात तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका उघडा, कुठलीही बोर्डाची, आणि ह्या 3 प्रकरणांमधून 2 प्रश्न कमीत कमी येतातच. 100% येतात. या तिघांमधून बऱ्याचदा तुम्हाला 3च्या 3 प्रकरणांवर आलेत 4-4 मार्काला प्रश्न. आणि काही वेळेस 2 प्रकरणांवर आलेत. पण तिघांपैकी कुठल्याही 2 प्रकरणांवर 100% प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे 4 मार्कांची जर तयारी करायची असेल, तर अंकगणिती श्रेणी हे प्रकरण सुद्धा महत्त्वाचं आहे. या प्रकरणावर खूप वेळा 4 मार्कांचा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे? तर या गोष्टी सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे? आता आपण पुढे जाऊ. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. सगळ्यात अगोदर तुम्हाला गणित भाग 1 मध्ये जी काही महत्त्वाची सूत्र आहेत, संकल्पना आहेत, त्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाणं. म्हणजे जसं की पहिल्या प्रकरणामध्ये काही सूत्र नाहीयेत, पण वर्ग समीकरणे प्रकरणात सूत्र आहे, अंकगणिती श्रेणी, अर्थनियोजन, संभाव्यता, सांख्यिकी, या सगळ्या प्रकरणांमध्ये जी काही सूत्र आहेत, ती सगळी सूत्र एकदा एका कागदावर लिहून घ्या आणि ती पाठ करा, ती पाठ करा, ती समजून घ्या. कारण ती पाठ केल्याशिवाय, ती समजून घेतल्याशिवाय आपली गाडी पुढे जाणार नाहीये. आणि त्याच्यानंतर पुस्तकामध्ये जी काही सोडवलेली गणितं असतात मित्रांनो, त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपण. ओके. आता ह्या कमी वेळामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि कसे आपल्याला चांगले मार्क मिळतील, काहीच अभ्यास नसून झाला तरी कमीत कमी वेळामध्ये कसे जास्तीत जास्त मार्क मिळतील, हे मी तुम्हाला सांगतो. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी पहिली एक गोष्ट करायच्यात, की सगळी महत्त्वाची सूत्र, संकल्पना समजून घ्यायच्यात प्रत्येक प्रकरणामधले. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणातली सोडवलेली गणितं समजून घ्यायच्यात. ओके. तुम्ही जर का प्रकरणातले जे काही सराव संच नाही बघितले तरी चालेल. सोडवलेली गणितं समजून घ्या आणि संकल्पना, सूत्र समजून घ्या सगळे. आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा. पण तो कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. निदान तुम्ही 5-5 प्रश्नपत्रिका जरी तुम्ही सोडवल्या, तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आउट ऑफ मार्क सुद्धा मिळू शकतात. पण त्या
प्रश्नपत्रिका सोडवण्याची जी टेक्निक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी. कारण योग्य टेक्निकने जर का तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या तर मार्क मिळतील. नाहीतर तुम्ही जुन्या पद्धतीने जर प्रश्नपत्रिका सोडवायला गेलात तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. तर ती एक टेक्निक्स असते, ती तुम्हाला मी सांगणार आहे शेवटी. तर अगोदर आपण हा प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे ते आपण समजून घेऊयात. बघा याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, तुम्ही जर नीट बघितलं, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नांचा असतो आणि त्याच्यावर तो 4 मार्कांना असतो. आणि पहिल्यातला बी 1-1 गुणांचे एकूण 4 प्रश्न दिले जातात. 4 पैकी 4 सोडवायचे. 4 आणि 4 एकूण 8 गुण तुमच्याकडे आहेत. आता या 8 गुण तुम्हाला कसे मिळतील ते सांगतो. तुमच्या पुस्तकामध्ये जे संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे त्याच्यातलेच प्रश्न बऱ्याचदा येतात. संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न आहेत ना, त्याच्यातलेच प्रश्न या 2 प्रश्नामध्ये येतात. त्याच्यामुळं संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले सगळे बहुपर्यायी प्रश्न नीट करा. तुम्हाला इथं 8 मार्क मिळून जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए आणि बी लक्षात घ्या. दुसऱ्यातला ए कृतीवर आधारित असतो. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. तुम्हाला कृती दिल्या असतात. जे बॉक्स कंप्लीट करा, तक्ता कंप्लीट करा अशा प्रकारचा प्रश्न आणि त्यात 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे. 2-2 मार्काचे 2 सोडवले की 4 मार्क मिळतील. दुसऱ्यातला बी जो आहे ना, तिथं 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 8 मार्क मिळतील. म्हणजे इथं 8 आणि 4 एकूण 12 मार्क. तुम्ही जर नीट व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं ना, तर तुम्ही लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हे 2 प्रश्न मिळूनच तुमचे 50% मार्क होतात मित्रांनो, म्हणजे 20 गुण. मित्रांनो 20 मार्क आहे तुम्हाला या पहिल्या 2 प्रश्नांवरती. अतिशय सोपे प्रश्न असतात. आणि इथं प्रत्येकाला 20 पैकी 20 मार्क इथे मिळू शकतात कोणालाही. जर तुम्ही जुन्या 5 प्रश्नपत्रिका सोडवल्या ना, तुमच्या लक्षात येईल त्याच पॅटर्नचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुमचे पहिला आणि दुसरा प्रश्न एकदम पक्का होऊन जाईल. म्हणजे 20 गुण तुमचे इथं परफेक्ट होईल. एखाद्या मुलाने फक्त 5 प्रश्नपत्रिका घेतल्या आणि त्याच्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न जरी केला ना, तरी तो पास होणार. कसाही पास होऊ शकतो. चांगल्या मार्काने पास होऊ शकतो. म्हणजे त्याला 20 मार्क तर मिळू शकतात. आणि शाळेतले 10 मार्क 30 मार्क झाले. गणितात 30, गणित भाग 2 मध्ये 30, 60 मार्क झाले. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतो आणि तिसऱ्यातला बी 4 पैकी 2 सोडवायचे 6 मार्क मिळतील. 3-3 मार्काचे प्रश्न असतात इथे. हा प्रश्न एकूण 9 मार्काला असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा हा जरा मोठा प्रश्न असतो. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. 4-4 मार्काचे असतात. इथे 8 मार्क. आणि 5वा प्रश्न आहे जो त्याला 3 मार्क आहेत. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा असतो. ठीक आहे. तर एकंदरीत हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे जे तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतंय. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नीट समजून घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासाला लागायचे. आता प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 5 प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या सोडवल्या पाहिजेत. आता गणित भाग 1 च्या ह्या 5 प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या ती टेक्निक तुम्हाला सांगतो. बघा काय करा माहितीये का? 5 प्रश्नपत्रिका घ्या. त्या 5 प्रश्नपत्रिकेमधला सुरुवातीला फक्त पहिलाच प्रश्न सोडवा. 5ही प्रश्नपत्रिकेमधला पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी सोडवा. बाकी काही नको करू. नंतर मग तुम्ही परत 5 प्रश्नपत्रिका त्या घ्या आणि त्या 5ही प्रश्नपत्रिकेमधला फक्त दुसरा प्रश्न सोडवा. दुसऱ्यातला ए आणि बी. पहिला आणि दुसरा प्रश्न जर तुम्ही नीट सोडवून घेतला प्रत्येक 5च्या 5ही प्रश्नांमधला, तिसरा आणि चौथा नंतर सोडवायचा आहे. सुरुवातीला पहिला आणि दुसरा सोडवा. पहिला आणि दुसरा प्रश्न जर तुम्ही नीट सोडवला, समजून घेतला, पहिला बघून सोडवा, नंतर न बघता सोडवा. ओके, बघून सोडवा, नंतर न बघता सोडवा. तो सोडवल्यामुळे काय होईल तुमच्या लक्षात येईल की 1 आणि 2 मार्काला बरेचसे प्रश्न रिपीट होतात. म्हणजे रिपिटेशन होते बऱ्याचशा प्रश्नांचं. नेमके सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट प्रश्न कुठले हे तुम्हाला कळतील. आणि दुसरी गोष्ट तुमचा बेसिक कन्सेप्ट तुमच्या ज्या त्या क्लिअर होतील आणि सगळी सूत्र सुद्धा तुमची क्लिअर होतील. कारण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते डायरेक्टली सूत्रांवर आधारित असतात किंवा संकल्पनांवर आधारित असतात. ओके, म्हणजे सगळी सूत्र आणि संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. त्यानंतर मग तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला तिसरा प्रश्न सोडवा आणि मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला 5वा प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटी सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला चौथा प्रश्न सोडवा. ही जर स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे भेटतील तर ते मी तुम्हाला सांगतो. कारण प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही सोडवणार कसे? तर ह्या प्रश्नपत्रिका कुठून कशा डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला सांगतो. यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या. एका मिनिटामध्ये आता आपण बघूयात. ओके, तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका. ओके, तर बघा या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं, गुगलवरती जायचं. ओके, आणि गुगलवरती जाऊन तुम्हाला काय टाईप करायचं की बाबा जुन्या प्रश्नपत्रिका एवढंच टाईप करा. जुन्या प्रश्नपत्रिका बघा, जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा.
जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी वेबसाईट येईल आणि या वेबसाईटवरती जर तुम्ही क्लिक केलं, तर इकडे बघा खाली अशा प्रकारे तुम्हाला स्क्रोलिंग करत आला, की सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. गणित भाग 1 वर क्लिक केलं, की गणित भाग 1 च्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळतील तुम्हाला. बघा गणित भाग 1 वर जर क्लिक केलं, तर हे गणित भाग 1 च्या सगळ्या विषयांच्या इथे तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायला मिळाल्या. जर तुम्ही मार्च 2020 वर क्लिक केलं, तर तुम्हाला मार्च 2020 ची प्रश्नपत्रिका मिळेल. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही Googleवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाइप टाइप करा आणि तिथून या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजची चर्चा आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.